बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील महिलांना एक पत्र लिहिलं आहे। यामध्ये मोदींनी म्हटलं आहे की जर 2029 मध्ये लोकसभा आणि विविध विधानसभांच्या निवडणुका महिलांसाठी पूर्ण आरक्षणासह झाल्या तर भारतीय लोकशाही आणखी मजबूत आणि चैतन्यशील होईल। त्यांनी असंही म्हटलंय की जेव्हा महिला अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करत आहेत तेव्हा कायदेशीर संस्थांमध्येही महिलांचा सहभाग वाढणं हे अगदी योग्य आहे। भारताच्या मुलींना त्यांच्या हक्कासाठी नेहमीच वाट पाहण्यास सांगितलं जाऊ शकत नाही। एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिलंय, हे भारताच्या नारी शक्तीच्या नावाने माझं पत्र आहे, ज्यामध्ये मी दशकांपासून प्रलंबित असलेलं वचन पूर्ण करण्याची आमची वचनबद्धता पुन्हा एकदा सांगत आहे। मी माझ्या सहकारी नागरिकांसोबत तो संकल्प लवकरच प्रत्यक्षात आणण्याच्या विषयावर माझे विचार शेअर केलेत। पंतप्रधान मोदींचं पत्र 3 मुद्द्यांमध्ये आहे। जेव्हा महिला अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करत आहेत तेव्हा हे अगदी योग्य आहे की कायदेशीर संस्थांमध्येही महिलांचा सहभाग वाढावा। 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिलांसाठी पूर्ण आरक्षणासह झाल्या तर लोकशाही आणखी मजबूत होईल। मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या स्थानिक खासदारांना पत्र लिहा आणि या ऐतिहासिक संसद अधिवेशनात भाग घेताना त्यांना प्रोत्साहन द्या। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केला होता, ज्याला सामान्यतः महिला आरक्षण अधिनियम म्हणून ओळखलं जातं। हे कायदेशीर संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल होतं। या अधिनियमात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत वेगळ्याच मुद्द्यावर भाष्य केलं। राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांचं देशासाठीचं योगदान अमूल्य असल्याचं म्हटलं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेलं काम पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असं ते म्हणाले। तसंच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या त्यांच्या ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी बाबासाहेबांच्या आर्थिक दृष्टिकोनाची आठवण करून दिली। भारतीय अर्थव्यवस्थेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सखोल अभ्यास होता आणि त्यातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया घातला गेला असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। याचवेळी त्यांनी आजच्या साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या स्वरूपावर टीका केली। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान नेत्यांचा वारसा केवळ पुतळे उभारणं किंवा मिरवणुका काढणं इतक्यावर मर्यादित ठेवू नये असं त्यांनी स्पष्ट केलं। कर्कश डीजे लावून मिरवणुका काढण्यातून बाहेर पडून त्यांच्या विचारांचा अंगीकार करणं आवश्यक आहे असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं की आजच्या राजकारणात विकासाची संकल्पना केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित केली जाते, मात्र समाजातील मोठा वर्ग अजूनही या विकासापासून वंचित आहे। अशा परिस्थितीत बाबासाहेबांसारख्या व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज अधिक जाणवते। त्यांच्या विचारांचा खरा अर्थ समजून घेतला तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत केला। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या मते या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावं समोर येण्याची शक्यता असून ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी हा गंभीर आरोप केला। त्या म्हणाल्या की अशोक खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून यामध्ये सत्ताधारी पक्षातील काही नेते आणि मंत्र्यांचीही नावं समोर येऊ शकतात। त्यामुळे या सर्व गोष्टी उघड होण्याआधीच त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या या विधानामुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढलाय। खरातच्या सोलापूर जिल्ह्यातील जमिनींबाबत बोलताना शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितलं की या प्रकरणात सरकारमधील काही मंत्री, अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात थेट संगनमत असल्याची शक्यता आहे। काही महत्त्वाचे पुरावे लवकरच बाहेर येऊ शकतात, मात्र त्याआधीच ही परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं त्यांनी सूचित केलं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांनी त्यांच्या नावावर असलेली बँक खाती बनावट असल्याचा दावा केलाय। यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे यांनी सांगितलं की या संदर्भात काही पुरावे समोर आल्याची माहिती आहे। त्यांनी पुढे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली।
एकीकडे महिला आरक्षणाबद्दल बोललं जातं, पण दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे असं त्या म्हणाल्या. राज्य सरकार ड्रग्ज आणि अवैध धंद्याच्या विरोधात अत्यंत संवेदनशील असून दोषींवर कठोर कारवाई केली जाते असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. मागील सरकारच्या काळात अशा कारवायांकडे दुर्लक्ष झालं होतं, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सभागृहात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे या संदर्भात ठोस पुरावे आहेत त्यांनी ते खुशाल प्रशासनाकडे द्यावे. सरकार त्यावर कारवाई करण्यास समर्थ आहे, मात्र पुरावे न देता केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि तपास भरकवण्यासाठी काही नेत्यांकडून चुकीची विधानं केली जात आहेत. अशा लोकप्रतिनिधींनी बेजबाबदारपणे न बोलता माहिती असल्यास ती थेट SIT कडे सोपवावी असं आवाहन बावनकुळेंनी केलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नाशिकमध्ये समोर आलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या कंपनीत हा प्रकार घडला त्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या प्रकरणावर सरकारचं बारीक लक्ष असून दोषींची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्यानं राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला पुन्हा 18 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीनं हजर करण्यात आलं होतं. मात्र सुनावणीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. न्यायालयाचा आवाज खरातपर्यंत पोहोचत नसल्याने काही वेळ सुनावणी थांबवावी लागली. नंतर अडथळा दूर झाल्यावर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खरातने पोलिसांकडून कोणतीही मारहाण झालेली नसल्याचं स्पष्ट केलं. सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या कारवायांचा तपशील मांडला. त्यांच्या मते खरात स्वतःला देवाचा अवतार असल्याचं सांगून महिलांना आपल्या प्रभावाखाली आणत होता. तो महिलांना तांब्यांच्या भांड्यातील पाणी आणि पेढे देत असे, ज्यामध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळले जात असल्याचा संशय आहे. या माध्यमांमधून महिलांवर मानसिक प्रभाव टाकून त्यांचं शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सरकारी वकिलांनी पुढे सांगितलं की या गुन्ह्यामध्ये वापरलेलं औषध नेमकं काय होतं, तसंच आरोपीने कोणत्या प्रकारच्या वस्तू किंवा रत्नांचा वापर करून ही भोंदूगिरी केली याचा शोध घेणं आवश्यक आहे. यासाठी सखोल चौकशीसाठी अतिरिक्त कोठडीची गरज असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर मांडलं. या मुद्द्यांवरून तपासाचं गांभीर्य अधोरेखित करण्यात आलं. मुंबईसह महाराष्ट्रातील खेळण्याची मैदानातील 30 ते 40% जागा बिल्डरांना देण्यात येणार आहे. हॉटेल्स, क्लब, मॉल्स निर्माण करत त्यामधून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते आमदार खासदार फोडण्यासाठी वापरणार. मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदानं खाण्याची वेळ आली आहे का तुमच्यावर? काय करतात देवेंद्र फडणवीस असा सवाल उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मुलांच्या मैदानावर डोळा ठेवत आहात का? काय सुरू आहे राज्यात? राज ठाकरेंच्या घरासमोर बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांच्या स्मारकासमोर तुम्ही हॉटेल्स बांधणार का? असा सवाल राऊतांनी केलाय. संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काय ठाण्यातील भागीदाराला शिवतीर्थ आझाद मैदानावर 30% जागा हॉटेलसाठी देणार आहात का? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस भागीदारी करत हॉटेल्स बांधणार आहेत का? असा सवाल राऊतांनी केलाय. यावर सरकारनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे, नाहीतर उद्या पालकांना आणि मुलांना मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागेल. संजय राऊत म्हणाले की विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं खाण उद्योगानं त्रास देणं सुरू केलंय, येटापल्ली तालुक्यातील अनेक जण माझ्याकडे आले, त्यांनी मला तिथली परिस्थिती सांगितली. पाण्याचे झरे, तलाव यामध्ये खनिज मिश्रित पाणी जात आहे, त्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. चिखलात अडकून 7 गोमातांचा मृत्यू झाला. हे सर्व करणारी कंपनी जसे काही भाजपची भागीदार आहे असं वागत असल्याचं मला स्थानिकांनी सांगितलं. शेतीचं मोठं नुकसान होत आहे. प्रशासन विकलं गेलं असल्यानं खाणींच्या मालकांविरोधात तक्रारी घेण्यास कुणी तयार नाही. या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या आहेत आणि इतर लोक त्यांच्या पॅरोलवर आहे. कंपनीची परवानगी रद्द करा. उद्योगाच्या नावानं झाडं तोडली जात आहेत. नक्षलवाद संपवला म्हणतात तो काय खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी संपवला की जनतेसाठी? असा सवाल राऊत यांनी केलाय. भोंदूबाबा खरातनंतर संजूबाबा राऊत हे रोज खोटे बोलण्याचा धंदा सुरू केलाय. अंजली दमानी यांना कुठून माहिती मिळाली याचा तपास सुरू आहे. कुणाला फोन केला म्हणून कोणी लगेच दोषी होत नसतो.
राऊत, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? भोंदू खरात की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या, हे पहिलं स्पष्ट करा, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की भोंदू बाबा खरातची कोणी बोलत असेल, त्याचं नाव समोर आलं असेल तर तुम्हाला चिंता कशाला? भोंदू बाबा खरातला मदत करण्याचं काम संजय राऊत आणि मावियाच्या सरकारने केलंय. तुमच्याच सांगण्यावरून खरात यांना माविया सरकारने मदत करत पाणी दिलं. आपले फोन रेकॉर्ड समोर येऊ नये म्हणून नवनाथ बन म्हणाले की गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवून तिथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ज्या नक्षलवाद्यांनी शेतकऱ्यांना लुटले ते तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तोच नक्षलवाद हवा होता. आता कोणाकडूनच शेतकऱ्यांना त्रास दिला जात नाही. कोणत्याही खान सम्राटला पाठीशी घातलं जात नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहेत. नक्षल्यांच्या तावडीतून गडचिरोली सोडवण्याचं काम देवाभाऊंनी केलंय. आता या जिल्ह्याचा विकास सुरू आहे, पण तो उद्योजकांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी हे सरकारचं धोरण आहे. नवनाथ बन म्हणाले की मावियाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात इंदू मिलची वीट देखील रचली गेली नाही. 2.5 वर्ष मावियाचे सरकार असताना काम ठप्प ठेवल्यानं स्मारकाच्या कामाला उशीर होतोय. संजय राऊत एक बोट लोकांकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक भव्य झालं पाहिजे ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ती पूर्ण करण्याचं काम सुद्धा भाजपच करेल. डिसेंबर 2024 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा मानस आहे. तुम्ही पैशासाठी या स्मारकाचे काम थांबवलं होतं. तुम्ही यावर बोलूच नका. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी गती वाढवली असून या प्रकरणात संशयित म्हणून समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी 8 तास चौकशी केली. या दीर्घ चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी अनेक महत्त्वाचे दावे केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खातं उघडलं नाही किंवा त्या संस्थेत गेल्याच नाही. तसंच त्यांच्या नावानं दाखवण्यात आलेली माहिती आणि पत्ताही चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांचाही जबाब नोंदवण्यात आला. समता पतसंस्थेत त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 4 खाती असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यापैकी 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर तर 2 त्यांच्या मुलांच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे. या खात्यांमधून 2 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळेच पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी करत सर्व तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं की त्यांच्या नावानं तयार करण्यात आलेली खाती पूर्णपणे बनावट आहेत. त्या खात्यांमधील सह्या देखील त्यांच्या नसल्याचा त्यांनी दावा केला. मी 1ही रुपयाची उलाढाल केलेली नाही. माध्यमांमधून बातम्या समजल्यावर आम्ही स्वतःहून जबाब देण्यासाठी आलो असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय खातं उघडताना वापरण्यात आलेला पत्ताही चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांच्या वकिलांनीही महत्त्वाची माहिती सांगितली. वकील जयश्री काळे पालवे यांनी सांगितलं की प्रतिभा आणि तन्मय चाकणकर यांच्या नावानं उघडण्यात आलेली खाती संशयास्पद आहेत आणि त्यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना सह्यांचे नमुने देण्यात आले असून तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय चर्चा करून घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.